हॅलो फ्रेंड्स, मी मनाली. वेलकम टू माय चॅनल. आणि आज आहे फादर्स डे. तर हॅपी फादर्स डे टू मी अँड हॅव अ ग्रेट फादर्स डे टू एव्हरी सिंगल मॉम हू डू बोथ जॉब्स एव्हरी सिंगल डे. यू आर ऑसम. ॲक्च्युली कुठून कशी सुरुवात करू हे काही सुचत नाही आहे मला, बट मला असं वाटतंय आजपेक्षा कोणताही चांगला दिवस नसेल. सो मला माझी स्टोरी शेअर करावीच लागेल. अँड फर्स्ट थिंग, मला कोणाकडून सिम्पथी पाहिजे म्हणून मी हे काही करत नाहीये. तर माझ्यासारख्या कितीतरी स्त्रिया ह्या फॅमिली प्रॉब्लेम्समुळे त्रस्त असतील, डिप्रेशनमध्ये असतील, तर त्यांना मोटिवेट करण्याचा हाच माझा एक प्रामाणिक हेतू आहे, दुसरं काही नाही. चला तर मग करू सुरुवात. तर प्रेग्नन्सीच्या 7 मंथपासूनच म्हणजे बाळ पोटात असल्यापासूनच माझ्या बाळाची आई आणि बाप मी एकटीच आहे. म्हणजे प्रेग्नंट असताना खूप मनात विचारायचे, आता कसं होईल माझं, काय होईल या विचाराने रात्रभर झोप नव्हती लागत. तेव्हा एवढं स्ट्रेस घेतलं की अक्षरशः डिलेव्हरी नंतर मला दूध सुद्धा नव्हतं आलं माझ्या बाळासाठी. असतात काही फॅमिली प्रॉब्लेम्स जिथे कितीही जुळून घेण्याचा प्रयत्न केला तरी नाही जुळत. सो त्यापेक्षा स्वतःला त्रास करून जीव मारत तिथे जगण्यापेक्षा वेगळं राहिलेलं कधीही बेस्ट. अँड मला तर काय पाठची उणीधुणी काढायची नाही आहेत, कारण ते सगळं विसरून मी आता खूप पुढे गेलेली आहे. सगळा पास्ट मी विसरून आता प्रेझेंटमध्ये जगायला सुरुवात केली आहे. सो माझ्या डिलिव्हरीच्या वेळेस पण मी एकटीच होती. म्हणजे माझी आई होती माझ्यासोबत. सो माझा रेयान जन्माला आल्यापासून मीच त्याची आई आणि बाप बनले. रेयानचा जन्म 9 एप्रिल 2020 आणि तो जसा जन्माला आला, जे मला रात्रभर झोप नव्हती लागत ना विचार करून, तर त्याला बघून मला एक वेगळीच हिंमत आली. नाही, मला आता जगायचंय आणि मला माझ्या मुलासाठी काहीतरी करायचंय, ही हिंमत माझ्यामध्ये आली आणि मी माझ्या वेगळ्याच दुनियेत जगायला लागली. तर डिलिव्हरीच्या 3-4 मंथ नंतर मी एक ऑफिस जॉईन केलं आणि ते बोलतात ना, एकटी स्त्री म्हणजे संधी, तसंच काहीचं गैरवर्तणूक माझ्याबरोबर झालं. त्या क्षणी मी ठरवलं, आता मला जॉब नाही करायचा, कुणाच्या हाताखाली मला काम नाही करायचं, आता मला माझं स्वतःचं काहीतरी करायचं आहे. नाहीतर मी जिथे पण जाईल तिथे माझ्यासोबत असंच होत राहील, अशी भीतीच माझ्या मनात निर्माण झाली. पण करायचं तर काय करायचं हे विचार माझ्या मनात यायला लागले. फायनान्शियली स्टेबिलिटी नव्हती. मग विचार केला, चला तर मग मेकअप क्लास करूया. मेकअप क्लासची इन्क्वायरी करायला गेली तर फी होती 75,000. तेवढे पैसे आणायचे कुठून? कॉज माझे वडील पण तेव्हाच एक्सपायर झालेले, फायनान्शियल स्टेबिलिटी नव्हती, घरात कोणी कमवणारं नव्हतं. मग करायचं तर काय करायचं? मग मी माझे दागिने गहाण ठेवले. दागिने गहाण ठेवून पैशांची जुळवाजुळव केली आणि क्लासला सुरुवात केली. तिथे दररोज वेगवेगळ्या लोकांना भेटत गेली, मेकअपची प्रॅक्टिस स्टार्ट केली आणि त्याच्यामुळे मला डिप्रेशनमधून बाहेर पडायला मदत झाली आणि माझ्यामध्ये एक वेगळाच कॉन्फिडन्स येत गेला. मी करू शकते सगळं काही, हा कॉन्फिडन्स माझ्यात बिल्ड झाला. अँड मेकअप क्लास स्टार्ट करून 1 महिन्यातच मला 2 ब्राईडच्या ऑर्डर भेटल्या. ऑर्डर्स तर भेटल्या, बट मेकअप करायला प्रोडक्टच नव्हते माझ्याकडे. तर काय, स्टार्टिंगला मी 15-20 हजारात माझी व्हॅनिटी तयार केली आणि 2 ऑर्डर केल्या आणि त्या 2 दिवसाचे मला 20,000 भेटले. सो माझ्यात एक कॉन्फिडन्स येत गेला, जर मी 2 दिवस फक्त काम केलं आणि मला 20,000 भेटले, तर मी हे कंटिन्यू काम चालू ठेवलं तर माझा इन्कम चांगला होईल, हा कॉन्फिडन्स माझ्यात आला. जिथे मी महिनाभर काम केल्यानंतर मला 20,000 भेटत होते, तिथे मला 2 दिवसात 20,000 भेटले. म्हणून मी असं ठरवलं मनाशी, का आता मला करायचं तर हेच काम करायचं आणि हेच मी काम करून पुढे जा. आणि हेच काम असं होतं जिथे मी रेयांशला पण टाईम देऊ शकत होती आणि काम पण करू शकत होती. आणि मग थोड्या दिवसातच मी माझं स्वतःचं मेकअप स्टुडिओ ओपन केलं. हा माझ्यासाठी खूप खास दिवस होता. मी माझ्या स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा एक निर्णय घेतला होता. तर मला या व्हिडिओमधून हे सांगायचं की जर मी तेव्हा रडत बसले असते की देवाने माझ्यासोबत असं का केलं, मी कुणाचं एवढं काय वाईट केलं जे माझ्यासोबत हे झालं, तर कदाचित आज मी माझ्या स्वतःच्या पायावर उभी राहिली नसते. सो आपण ठरवलं ना तर काहीही इम्पॉसिबल नसतं, फक्त हिंमत नाही हारली पाहिजे. नेहमी प्रयत्न करत राहिलं पाहिजे. जर देवाने एक दरवाजा आपल्यासाठी बंद केला ना तर 10 दरवाजे ओपन केलेले असतात. कोणीच आपल्याला कधी काय आयतं आणून देत नाही, म्हणजे घरातले असो किंवा बाहेरचे असो. त्याच्यामुळे आपल्या मुलांसाठी आपल्यालाच प्रयत्न करायला पाहिजे. सो सांगायचं तात्पर्य एवढं आहे की रडत बसण्यापेक्षा आपल्याला असं वाटलं पाहिजे की देवाने आपल्याला एक संधी दिलेली आहे
की आपण आपली परिस्थिती सुधारू शकतो. सो आपल्यालाच आपली परिस्थिती बदलायची आहे. कोणीच नाही येणार हेल्पला. जोपर्यंत तुम्ही स्वतःची हेल्प नाही करणार ना, तोपर्यंत तुम्हाला कोणीच हेल्प करणार नाही. म्हणून तुम्हाला उभं राहावंच लागेल. तुमच्या हातात कुणाचं तरी बालपण आहे आणि ते बालपण तुम्हाला चांगल्या प्रकारे घडवायचं आहे. पुढे जाऊन त्यांना असं नको वाटायला ना, की माझं बालपण कसं असं गेलं, मला का काही गोष्टी नाही भेटल्या. सो तुम्हाला सगळं पाठीमागे सोडून तुमच्या मुलांसाठी तुम्हाला उभं राहावंच लागेल. रेयांश, तुझं पूर्ण नाव काय आहे? मनाली आई खाडगे. अरे वा. सो माझा मुलगा पण नाव सांगताना पण असंच सांगतो, रेयांश मनाली घाडगे. आणि हे माझ्यासाठी खूप अभिमानास्पद आहे. आणि रेयांचं स्कूलमध्ये सुद्धा नाव मी रेयांश मनाली घाडगेच लावलं आहे. सो हॅपी फादर्स डे टू मी. थँक्स फॉर वॉचिंग.